आता मी इथे रंकावर आहे आणि मी काही सिनियर सिटीजनच्या गप्पा ऐकल्या. मला सिनियर सिटीजन बायकांच्या गप्पा ऐकायला लय मजा वाटते. तर त्यांचा विषय काय होता की एक बाई काय म्हणली, दिवाळी दिवशी लई भांडणं झाली. तर दुसरी बाई म्हणली, कुणाच्यात ग? अगं बच्चनच्या घरात. काय सांगतास बच्चनच्या घरात? कशावरनं? वाटण्यांवरनं. काय सांगतास? ते बच्चन म्हणे त्याचा जो बंगला आहे आशीर्वाद बंगला तो पोरगीच्या नावानं केलाय म्हणून म्हणे ऐश्वर्या राय दंगा करायला. आणि ऐश्वर्या राय दंगा करायला अभिषेक बच्चन सांगायलाय आपल्या दोघांची मिळून 1,000-1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे. तर ती काय ऐकायला तयार नाही. ऐश्वर्या रायचं म्हणणं असं आहे की ती जे बहिणीला जागा दिल्या त्यात भविष्यात ती यात्री निवास बांधणार. जूह मध्ये यात्री निवास बांधणार असं तिचं आहे. आणि आम्हाला पण वाटलं त्याला बाई मग आपलं बच्चन त्या बायका म्हणाला बच्चन पण लागलं रडायला. आणि शेवटी बच्चननं गुजरातकडची शेती त्या ऐश्वर्याच्या नावावर दिली. मग तिचा थळथळ बंद झाला म्हणून. आणि त्या बायका पुढे म्हणत होत्या की त्या जया बच्चनचं काही चालत नाही म्हणे, सुनेसमोर काही चालत नाही. आता ते जया बच्चनचं सांगत होत्या आवाज रे यांचा जया बच्चनचं सांगत होत्या का स्वतःच्या घरातलं सांगत होत्या माहिती नाही. तर मित्रांनो वाटण्यांचा विषय एवढा महत्वाचा आहे की आई वडिलांनी जिवंत असताना वाटण्या करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण आई वडील जिवंत असतात तोपर्यंत मुलं ऐकत असतात. एकदा आई वडिलांच्या नंतर प्रत्येक घरात एक शक्ती कपूर तयार होते. आणि तो शक्ती कपूर असा असतोय की तो सगळ्यांना सांगतो समान वाटलं झालं पाहिजे आणि सगळ्यात जास्त वाटण्यात त्यालाच पाहिजे असतं. मित्रांनो कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात असं कोण शक्ती कपूर आहे का नाही. आपण जी मुलं जन्माला घालतोय ती एकाला एक असू दे, भावाभावांच्यात प्रेम असू दे म्हणून आहे. पण या प्रॉपर्टीवरनच आपण एक भाऊ जन्माला किंवा बहीण जन्माला घालत नाही तर आपण एक आयुष्यभराचा शत्रू जन्माला घालतोय जर आपण प्रॉपर्टी केल्या नाही. भारतामध्ये 4.5 कोटी डिस्प्यूट जागेच्या पेंडिंग आहेत 4.5. आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे की खरोखर जूहला यात्री निवास होईल? चालेल जूहला यात्री निवास ठरवलं तर होऊ शकते.